दौऱ्यावरती असताना उपमुख्यमंत्री अजित पवार चांगले संतापले आणि त्यांच्या संतापाचं कारण होतं त्यांना पुरवण्यात आलेल्या जुन्या मॉडेलची इनोव्हा गाडी। त्यामुळे अजित पवारांनी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं। गाड्या घ्या ना कलेक्टर सर, ती गाड्यांच्या 5 गाड्यांच्या मागणीसाठी सर पाठवलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याच इनोव्हावरून नाराजी व्यक्त केली। गाड्या घ्या ना कलेक्टर सर, ती गाड्यांच्या 5 गाड्यांच्या मागणीसाठी सर पाठवलं। MH25 AL 1933 या क्रमांकाची ही इनोव्हा अजित पवारांना कोल्हापूर दौऱ्यात प्रशासनाकडून पुरवण्यात आली। मात्र ही इनोव्हा व्यवस्थित नसल्याचं अजित पवार यांनी थेट माध्यमांसमोर प्रशासनाला सुनावलं। गाड्या घ्या ना कलेक्टर सर, ती गाड्यांच्या 5 गाड्यांच्या मागणीसाठी सर पाठवलं। अजित पवार कारवरून प्रशासनावर भडकल्याची बातमी माध्यमांमधून सगळ्यांपर्यंत पोहोचली। त्यामुळे या विषयावर अजित पवार काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। सर, ती गाड्यांच्या 5 गाड्यांच्या मागणीसाठी सर पाठवलं। त्यांना गाड्या पाहिजे होत्या, खरं मागच्याच वेळेस सांगितलेलं होतं। आता इथं 3 गाड्या होत्या, त्यातली एक गाडी DV कार परभणीला का कुठं परत गेली, 2च गाड्या आहेत। त्याच्यामुळं एखाद दुसरे मंत्री दौऱ्यावर आले किंवा शासनाचे कोण प्रतिनिधी किंवा न्यायाधीश वगैरे तर वाहनाची गरज आहे, म्हणून 5 वाहनं त्यांनी मागितलेले आहेत। अजित पवारांनी त्यांच्या संतापावर काही भाष्य केलं नाही। मात्र अजित पवारांच्या नाराजीमुळे काही प्रश्न निर्माण झालेत। गाड्या घ्या ना कलेक्टर सर, ती गाड्यांच्या 5 गाड्यांच्या मागणीसाठी सर पाठवलं। अजित पवारांनी विमानतळ ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत प्रवास केला। हे अंतर होतं अवघं 10 किलोमीटर। मात्र त्यांना इतक्या अंतरासाठीही इनोव्हा आवडली नाही। त्यामुळे त्यांनी कार घेण्यासाठी ऑर्डर दिली। तर दुसरीकडे राज्यातील सर्वसामान्य नागरिक अत्यंत खराब एसटीतून प्रवास करतायत। एसटी बसेसची अवस्था बिकट आहे। एसटीनं मोठा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अजित पवार कधी दिलासा देतात, महामंडळाला निधी कधी मिळेल, प्रवाशांना नवी एसटी कधी मिळेल असे प्रश्न निर्माण झालेत। या प्रश्नांची उत्तरं कधी मिळतात हे भविष्यात स्पष्ट होईल। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांचा कोल्हापूर दौरा त्यांच्या नाराजीमुळे चांगलाच गाजला। गाड्या घ्या ना कलेक्टर सर, ती गाड्यांच्या 5 गाड्यांच्या मागणीसाठी सर पाठवलं। उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्याच्या निमित्त प्रशासनाने त्याला ज्या गाड्या पुरवल्या होत्या अजितदादांना, त्या गाड्यांच्यावरून अजितदादा चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळाले। हीच गाडी आहे ती इनोव्हा गाडी अजितदादांना पुरवण्यात आली होती आणि एकूणच या गाड्यांच्या बद्दलची आहे ती नाराजी अजितदादांनी आहे ती बोलून दाखवलेली। त्यामुळे आता प्रशासन या गाड्या बदलणार का आणि अजितदादांच्या नाराजीनंतर तरी प्रशासन इतर जे मंत्री आहेत किंवा उपमुख्यमंत्री दर्जाच्या व्यक्तीला अशा पद्धतीच्या गाड्या देत असेल तर त्या गाड्या चांगल्या दर्जाच्या देणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।